राजकारणामध्ये असे काही वर्ग खेळायचे नाही. आम्ही सगळेजण आणि महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलेले लोक. कुठेही राजकारण न आणता एक सभ्य आणि सुसंस्कृतपणा याचं दर्शन दाखवलं पाहिजे. नुसत्या जाहिराती बघितल्या तर नुसते खाजगी दिसते. त्याच्यात सरकारी जाहिरात फक्त एखाद दुसरी दिसते. काल अंबानीने एक असं स्टेटमेंट केलं की नरेंद्र मोदी हे अवतार आहेत, देवाचे अवतार आहेत आणि देशाचा 100वा आपण जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करू तोपर्यंत ते पंतप्रधान असावेत अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं. याच्याकडे आपण असं आहे की 75 हा साहजिकच कुणी व्यक्ती असतो तिच्या कुटुंबात त्यांच्या सरकारने तो दिवस महत्त्व करतो. आणि त्या दृष्टीनं प्रधानमंत्री 75 वर्षामध्ये प्रधानपद करतात त्याच्याबद्दलचं अभिनंदन चव्हाणा हा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक निश्चित करतात. हे करण्याच्या थोडंसं मी त्यांना पत्र लिहिलं, ट्वीट केलं, त्यांचं अभिनंदन केलं. राजकारणामध्ये असे काही वर्ग खेळायचे नाही. आम्ही सगळेजण आणि महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलेले लोक. आणि त्यामुळं साहजिकच अशा प्रसंगी कुठेही राजकारण न आणता एक सभ्य आणि सुसंस्कृतपणा याचं दर्शन दाखवलं पाहिजे. त्या दृष्टीनं अनेकांनी देशातल्या किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वाने प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. ते नसते पण अंतरसुरू आणखी काय काय या गोष्टी मला काही भाषा समजत नाही आणि मी अशाच्या मागे नसतो. त्यामुळे मी काही त्याचं भाष्य करू इच्छित. माझा 75वा वाढदिवस जेव्हा होता त्या 75व्या वाढदिवसाला मोदी स्वतः आले होते. त्यांनी वाचनही केलं होतं. आणखी अनेक लोक होते पण तिथं त्यांनी राजकारण आणलेलं नाही आणि आम्ही आणू शकतो. आमच्या शुभेच्छा देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढीच सांगते. 75 वर्षानंतर संविधानिक पदावरून थांबावं असं एक सूर आहे आता मी थांबलो तर मला बघायचं नक्की कशी काय माझा 85 झाले 10 वर्ष. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेची सगळी जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले. भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल आपल्याला. वर्तमानपत्राच्या काही समस्या असतात त्यामुळे समान पान जाहिरात मिळाली तर त्याच्याबद्दलचा आनंद असतो. जे स्वतः फेरफार चालू होतं हे कधी पाहिलं नव्हतं पण शिंदे साहेबांनी त्याच्याबद्दलची आत्महत्या दाखवली. भाजपमध्ये मोदी युग सुरू होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळीचे जे सगळे ज्येष्ठ होते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी त्यांना 75 वर्ष झालं तर थांबायला सांगितलं. तर मोदीने आता थांबायला पाहिजे काय? तुम्ही म्हणता ते मोदींनी वाचलं होतं त्याच्यावर आता काही लोकांनी खुलासा घेतला. तो खुलासा असा आहे की आम्ही असं बोललो असतो, आम्ही याची चर्चा केली. ठीक आहे कशाला आपण त्याच्याबद्दल नाही म्हणतात. आपण वाचलं होतं, तुम्ही छापलं होतं ते आम्ही वाचलं ते म्हणतात नाही. ठीक आहे आनंद. एकीकडे सरकार विकास कामासाठी निधी नसल्याचं सांगते आणि दुसरीकडे जाहिरातीवर पट्ट्यावर रुपये खर्च करते. त्या जाहिराती बघितल्या तर नुसते खाजगी दिसते. त्याच्यात सरकारी जाहिरात फक्त एखाद दुसरी दिसते. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात होती तेव्हा पाहून सगळ्या पेपरला त्याच्यावर कुठलाही उल्लेख नव्हता.
कुणाची सरकारी जाहिरात होती की खाजगी होती कळत नव्हतं. लगेच त्यांचे छत्रपतींचं दर्शन घेताना एकीकडे असं आहे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या आपल्या अंतःकरणाच्या भावना आदर हा आपण सगळे व्यक्त करतो. जेव्हा म्हणून जे काही दिलं प्रसिद्धीमध्ये त्याच्यामध्ये त्याने छत्रपतींच्या बद्दलची आपल्या मनाची भावना ही व्यक्त केली. वेगवेगळा विचार करतो. छत्रपतींचे आशीर्वाद त्यांना हवे तो मागण्याचा अधिकार आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाली, शेतीचं नुकसान झालं, शेतकरी संकटात आहेत. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, सोयाबीनच्या काही पिकं ही उद्ध्वस्त झाली. अशा वेळेला शिवछत्रपतींनी त्यांच्याकडे राज्य होतं तेव्हा काय केलं, त्या काळात दुष्काळ पडला आणि दुष्काळाच्या नंतर पाऊस आला, पण शेती करायला शेतकऱ्याच्याकडे साधनं नव्हती. नांगरट करायची होती, त्या नांगराला फार नव्हता. शिवाजी महाराजांनी आपल्या जे काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं, सोन्याचा फार केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरटीची शिवाय राहता कामा नये. त्या नांगरटीला फार असेल तर सोन्याचा सुद्धा फार आम्ही या ठिकाणी होतो. तात्पर्य हे आहे की या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काय होता हा त्यातनं स्पष्ट होत आहे.